शेळीपालन करत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात शेळीपालन व्यवसाय संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती. शेळीपालन हा व्यवसाय जुन्या काळापासून चालत आलेला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय केला जातो. शेळीपालन हा अतिशय कमी भांडवलात सुरू होणारा आणि कमी जागेत उभा केला जाऊ शकतो. आज आपण याबद्दल म्हणजेच सविस्तर माहिती पाहूयात. शेळी पालन करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. शेळी पालन व्यवसाय हा गाई आणि म्हशी पालन करण्यापेक्षा सोपा व्यवसाय आहे. इतर जनावरांना जेवढा चारा लागतो, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी प्रमाणात शेळ्यांना चारा लागतो. जेवढा चारा एका गाईला लागतो तेवढ्या चाऱ्यात 10 शेळ्यांचे पोट भरले जाते. शेळी पालन करण्याचा विशेष फायदा म्हणजे यांच्या खाद्यावर आपल्याला जास्त प्रमाणात खर्च करावा लागत नाही. शेळ्या या टाकलेल्या भाज्यापासून ते काटेरी झाडपाल्यापर्यंत सर्व गोष्टी खातात आणि त्या पचवतात सुद्धा. शेळी पालन हा व्यवसाय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय नफा देणारा ठरतो. भारतात शेळीपालन हे बंदिस्त आणि अर्धबंदिस्तपणे केला जातो. शेळी पालन हा शेतकऱ्यांचा आवडीचा व्यवसाय आहे. गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी आपल्याला 1 ते 2 शेळ्या हमखास बघायला मिळतात. गावाकडचे अल्पभूधारक शेतकऱ्यांची या व्यवसायाला पहिली पसंती असते. याचे मुख्य कारण म्हणजे हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू करता येतो. त्यामुळे शेळी पालन हा एक सोपा व फायदेशीर उद्योग व्यवसाय आहे. आपल्या देशात तशा शेळ्यांच्या विविध प्रजाती आढळतात. भारतात शेळ्यांच्या 25 जाती आहेत. यामध्ये बार्बेरी, बीटल, सुरती यांचे पालन दुधासाठी तर उस्मानाबादी, सुरती, संगमनेरी, अजमेरी इत्यादी जाती मांसासाठी वापरतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या जातींची माहिती खालीलप्रमाणे आहेत. उस्मानाबादी शेळी ही शेळी ही वर्षातून 2 वेळा पिलांना जन्म घालत असते. यामध्ये 2 ते 3 पिल्ले होत असतात. ही शेळी कुठल्याही हवामानात जुळवून घेऊ शकते. या शेळीची उत्पत्ती ही महाराष्ट्रात झालेली आहे. या शेळीला बाजारात 300 ते 400 रुपये प्रति किलो इतका भाव मिळतो. बीटल शेळी बीटल शेळीची जात ही प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा या भागात पाहायला मिळते. मांस आणि दूध या दोन्हीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जमुनापुरी शेळी नंतर या शेळीचा दूध उत्पादनासाठी उपयोग केला जातो. तसेच या शेळीला जुळी होण्याची शक्यता जास्त असते. बाजारभावानुसार बोकडाची 350 तर शेळीची 300 किलो अशा दराने विक्री होते. जमुनापुरी शेळी ही शेळी उत्तर प्रदेशातील असून ही तिच्या दुधासाठी विशेष प्रसिद्ध आहे. ही शेळी वर्षातून केवळ एकदाच पिलांना जन्म देते. तसेच या शेळीकडून जुळी मुले होण्याची शक्यता देखील कमी असते. बाजारात शेळीला 300 रुपये तर बोकडाला 400 रुपये प्रति किलो एवढा दर मिळतो. सुरती शेळी या शेळीचे मूळ हे गुजरात या राज्यातील आहे. दुधासाठी या शेळीचे पालन केले जाते. या शेळीपासून दिवसाला 1 ते 1.5 लिटर दूध मिळते. तसेच या शेळीच्या मांसाला देखील मागणी असते. ही शेळी वर्षातून 2 वेळा प्रजनन करू शकते. यामध्ये फुले जुळे अथवा तिळे होतात. शिरोई शेळी या शेळीचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शेळी कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यास तयार असते. आपल्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या शेळीचे मूळ हे राजस्थान या राज्यातील आहे. या शेळीचे वर्षातून 2 वेळा प्रजनन होते, ज्यात जुळी मुलं होण्याची शक्यता कमी राहते. या जातीच्या शेळीची बाजारात किंमत ही 400 रुपये ते बोकडाची 350 रुपये प्रति किलो अशा दराने विक्री होते. संगमनेरी शेळी महाराष्ट्रात कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही शेळी मुख्यतः दिसून येते. यात नाशिक, नगर, पुणे याचा समावेश होतो. नगर जिल्ह्यातील संगमनेर या तालुक्यावरून या शेळीचे नाव संगमनेरी हे पडले आहे. यांची शिंगे ही मागच्या आणि वरच्या बाजूला झुकलेली दिसतात. ही जात मांस उत्पादनासाठी जास्त करून पाळली जाते. आफ्रिकन बोर या शेळीच्या जातीची खासियत म्हणजे कमी कालावधीत वाढणारे वजन. या जातींच्या शेळीचे पालन हे मांस उत्पादन करण्यासाठी केला जातो. कमी वेळात जास्त वजन यामुळे शेळी पालन केल्याने कमी वेळात भरपूर नफा मिळतो. या जातीला अनेक वेळा जुळी मुळे होतात. यामुळे देखील यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बाजारभावानुसार पाहिले तर शेळी ही 350 रुपये प्रति किलो ते 500 रुपये प्रति किलो आणि बोकड हे 500 ते 700 रुपये प्रति किलो असा भाव मिळतो.
शेळी पाळण्याच्या पद्धती. शेळी पालन करण्याच्या 2 पद्धती आपण पाहणार आहोत. शेळी पालन करण्यासाठी चांगल्या वातावरणाची आपल्याला आवश्यकता असते. 1. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन. शेळ्या या फिरणाऱ्या असतात, त्यांना एका जागी राहण्यापेक्षा फिरलेले आवडते. अर्धबंदिस्त या प्रकारमध्ये शेळ्यांना चाटायला मोकळं सोडलं जातं आणि एखादा माणूस त्यांच्या मागे, पाळतीवर अथवा देखरेखीसाठी त्यांच्या मागे असतो. शेळ्यांना मोकळं सोडण्याचा फायदा हा की यामध्ये त्यांना निसर्गातील विविध वनस्पती खायला मिळतात आणि याने त्यांचे आरोग्य चांगले राहते. पुन्हा शेळ्या फिरवून आणल्यावर त्यांना शेडमध्ये बांधले जाते. या पद्धतीने शेळ्यांना लागणारा चारा कमी लागतो, तसेच त्यांच्या शरीराचाही व्यायाम होतो. अर्थबंदिस्त पद्धतीने शेळी पालन करण्याचे काही फायदे. चारा कमी प्रमाणात लागतो व चाऱ्याचा खर्च कमी होतो. बाहेर फिरल्याने शेळ्यांचा व्यायाम होतो आणि आरोग्य तंदुरुस्त राहते. शेड पाहिजे त्या आकाराचे आपण करू शकतो. दिवसभर बाहेर असल्याने मोठे मुक्त शेड करण्याची गरज राहत नाही. 2. बंदिस्त शेळी पालन. बंदिस्त शेळी पालन करताना होणारा खर्च हा अधिक असतो. यामध्ये शेळ्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने शेडची उभारणी करावी लागते. यामध्ये पत्र्याचे मोठे शेड मारून बाजूने जाळी मारतात. बंदिस्त शेळी पालन करण्याचा फायदा म्हणजे शेळ्यांची वाढ ही यात लवकर होते. शेड मारताना तिथे पावसाचे किंवा कोणतेही पाणी जाऊ नये, तसेच ते शेड थोडे उंचीवर असावे असे बांधावे. शेड बाहेर ही मोकळी जागा ठेवावी, ज्यात त्यांना थोडा मुक्त प्रवास करता येईल. गोठ्यात शेळ्यांना चारा आणि पाण्याची सोय असावी, तसेच पिलासाठी वेगळा कप्पा असावा. या काही गोष्टींचे योग्य नियोजन केले तर बंदिस्त शेळी पालन फायद्याचे ठरते. शेळीला होणारे आजार आणि उपचार. 1. आंत्रविषार. पावसाळ्यात उगवणारे कोवळे गवत जेव्हा शेळ्या जास्त प्रमाणात खातात, तेव्हा या आजाराचा प्रादुर्भाव होतो. लहान पिलांना दूध जास्त झाले किंवा मका, ज्वारी, गहू हे जास्त प्रमाणात खाण्यास दिल्यावर सुद्धा याचे लक्षणे दिसून येतात. दूषित चारा आणि पाणी याद्वारे हे जीवाणू त्यांच्यात प्रवेश करतात. लक्षणे. लहान पिलांना हा आजार झाल्यास 12 तासांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यांचे चेहरे निस्तेज दिसतात, दूध पित नाहीत, सुस्त होऊन पडतात. यात त्यांना तोंडाला फेस येतो, अडकत चालतात, तोल जातो. उपचार पद्धती. अल्प आजार असल्याकारणे यावर प्रभावी उपचार नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध पाणी करावे. पिलांना जास्त दूध पाजू नये आणि हिरवा चारा जास्त प्रमाणात देऊ नये. 2. सांसर्गिक फुफ्फुसदाह. जास्त पाऊस होऊन दमट व कोंदट वातावरण असणाऱ्या प्रदेशात आढळतो. शेळ्यांची कमी रोगप्रतिकार क्षमता, अयोग्य गोठा नियोजन, पौष्टिक आहार कमतरता, तसेच अतिथंडी आणि आर्द्रता व जंतचा प्रादुर्भाव असेल तर हा आजार शेळ्यांना लवकर होतो. लक्षणे. हा आजार झाल्यावर शेळी व्यवस्थितपणे चारा खात नाही, त्यांना सारखं खोकला लागतो. श्वास घेण्यास त्रास होतो. यामध्ये सुरुवातीला नाकातून पाणी पडते व नंतर शेंबूड येतो. उपाय. थंडीपासून शेळ्यांचा आणि पिलांचा बचाव करावा. त्यांना पौष्टिक असा आहार खाऊ घालावा. डॉक्टरच्या सल्ल्याने औषध द्यावे आणि जंत निर्मूलन करावे. 3. शेळीचे पोट दुखणे. क्लॉस्ट्रिडियम परफिन्जन्स या विषाणूमुळे शेळ्यांना हा आजार होतो. यामध्ये शेळी सुस्त होते, चारा पाणी व्यवस्थित खात नाही. या विषाणूमुळे त्यांच्या पोटात दुखते. काही वेळा शेळी बाकी आपलेच पोटावर लाथ मारतात, ओरडतात, सतत उठ बस करतात. या रोगावर एंटेरोटॉक्सिमियाचे लसीकरण करून संरक्षण करता येते. याने रोगाचे संक्रमण होण्याचा धोका कमी होतो. 4. अँथ्रॅक्स. हा एक जीवघेणा आजार असून याचे संक्रमण माणसात देखील होऊ शकते. हा प्रतिबंधक असा आजार आहे. या टाळण्यासाठी 4 ते 6 महिन्याचे असताना शेळ्यांचे लसीकरण करतात. यानंतर किमान वर्षातून एकदा ही लस देणे आवश्यक आहे. शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा खर्च. शेळी पालन करण्यासाठी येणारा खर्च हा तुमच्या नियोजनावर अवलंबून असतो. म्हणजे यात तुम्हाला किती शेळ्यापासून सुरुवात करायची आहे यावर सर्व खर्च काढता येतो. तुम्ही या व्यवसायाची सुरुवात 1 शेळीपासून देखील करू शकता. शेळीचे वजन हे साधारणपणे 25 ते 30 किलो असते. त्यांची किंमत ही 7,500 ते 9,000 असू शकते. पालन योजनेसाठी सरकारी मदत आणि माहिती. बंदिस्त शेळी पालन योजनेत महाराष्ट्र सरकार सुशिक्षित युवकांना हा व्यवसाय करण्यासाठी मदत करते.
या व्यवसायातील आर्थिक गरज सरकारमार्फत दूर केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत: आधार कार्ड व पॅन कार्ड, बँक पासबुक, शैक्षणिक कागदपत्रे, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र असल्यास 7, 12 आणि 8. तसेच यासाठी नाबार्डद्वारे देखील शेळी पालन करण्यासाठी मदत पुरवली जाते. शेळी पालनाचे फायदे: शेळी पालन हा शेती करताना केला जाणारा शेतीपूरक व्यवसाय आहे, ज्याने शेतकऱ्यांकडे चलन येत राहते. शेळी पालन हा सोपा असा व्यवसाय आहे, जो अत्यंत कमी भांडवल गुंतवणूक करून सुरू करता येतो. शेळी कोणताही चारा खाऊ शकते, त्यामुळे चाऱ्याची चिंता करण्याची गरज पडत नाही. काही शेळ्या या 12 ते 14 महिन्यात 2 वेळा पिलांना जन्म घालतात. शेळ्या या 2 पिलांना जन्म देऊ शकतात, यामुळे उत्पन्नात वाढ होते. हा व्यवसाय करताना लागणारे मनुष्यबळ आणि शारीरिक त्रास कमी राहतो. शेळी हा प्राणी कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतो, त्यामुळे प्रत्येक हवामानात तो राहू शकतो. शेळ्यांपासून आपली दूध आणि मांस याची गरज पूर्ण होते. शेळीपालन करण्यासाठी शेळ्यांची उपलब्धताही लवकर होते. त्यांच्या शेणाचे उत्तम असे खत तयार करता येते आणि त्या खताची विक्री करून अजून नफा वाढवता येतो. कधी पैशाची गरज लागलीच तर शेळी विकून पैसा उभा करता येतो. बकरी तसेच अशा अनेक सणांमध्ये बकरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते, यामुळे उत्पन्न वाढते. जितकी जास्त शेळी बकरे यांची संख्या आहे, तेवढं जास्त आपला फायदा होतो. निष्कर्ष: शेळी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे, जो शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनात त्याचा आधार बनतो. तसा पाहिले तर कमी भांडवलात सुरू होणारा हा एक उत्तम व्यवसाय आहे. याचे अनेक असे फायदे आहे, जसे कमी चारा आणि कमी जागेत सुरू करता येतो. जर आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती आवडली तर ज्यांना शेळी पालन करायचं आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा. आज आपण शेळीपालन व्यवसायाबद्दल सविस्तर अशी माहिती पाहिली. आपली काही प्रतिक्रिया असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा.